तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। भंडाऱ्यातील सर्वांचं व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेलं आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। आपल्या पक्षाची इज्जत पडायला लागली असताना एक जरी कार्यकर्ते बदनामी केली, एका जरी कार्यकर्त्याने बदमाशी केली, पंकज फडणवीस आणि मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात ठेवले ना। फडणवीस आपल्या घरी ना पंकज आणि मी याची पोलिसांकडे मागणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहे। कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण नाही, कोण काय घेतो आम्हाला माहिती नाही। आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो। याचा अर्थ ते तेव्हाही फोन टॅप आमचे फोन ऐकले जात होते। मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये 3 ठिकाणी हे फोन टॅप करण्याचे मशीन्स त्यांनी लावलेले आहेत। मग मी तुम्हाला सांगतो, त्याला ते वॉर रूम असं म्हणतात। हे कसलं वॉर रूम? व्हिजिलन्स ऑफिस आहे त्यांचं, भाजपचं खाजगी व्हिजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅससपेक्षा पुढल्या मशीन्स इथे आलेल्या आहेत की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्यामध्ये, पक्ष कार्यात जे काही कामं सांगितले गेले, जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्या, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ॲक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट्स हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे, याच्याकरताच आमच्या या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे। तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे।